सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बिग बॉसच्या कालच्या एपिसोडचं क्विकली आपण अपडेट देणार आहोत. त्याच्या आधी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये अनफिल्टर्ड सूरज. आणि अनफिल्टर्ड म्हणल्यानंतर सगळं काही कालच्या एपिसोडबद्दल अनफिल्टर्ड बोललं जाणार आहे. अनफिल्टर्ड म्हणजे मी कुणाचीही बाजू न घेता, पक्षपात न करता बिग बॉस सारखं बोलणार आहे. बाकी काल सगळ्यांना असं वाटलं की कुठेतरी बिग बॉस अनफेअर होते ड्युरिंग द टास्क, आपण त्याच्याबद्दलही बोलणार आहोत. तर बेसिकली एपिसोड जसा सुरू झाला त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉन्व्हर्सेशन्स दिसले. कॉन्व्हर्सेशन स्पेशली मला असं वाटलं की काही लोकांनी काही ठिकाणी लिमिट क्रॉस केल्या. जशा की शेळके साहेबांनी आपल्या जेव्हा ते गोटी गोटीचा टॉपिक निघाला त्यावेळेस मला असं वाटलं की काही सिच्युएशनला मुली पण तिथे होत्या, थोड्याशा अनकम्फर्टेबल होऊ शकत होत्या. मुलांना तिथे बोलताना विचार करायला हवा होता. विशालला बऱ्यापैकी कॉन्व्हर्सेशन समजलं होतं, पण तो ट्राय करत होता की ते पुढं नाही गेलं पाहिजे. पण कुठे ना कुठे मला असं वाटलं की अजूनही ते कॉन्व्हर्सेशन जे आहे ते तिथेच थांबवता आलं असतं. त्याच्यानंतर जेव्हा टास्कची वेळ आली त्यावेळेस सगळ्या ग्रुपने जिथे लोकांना निवडलं, म्हणजे ज्या पद्धतीने रुचिता किंवा प्राजक्ता हे लोकांची निवड करत होते, कुठे ना कुठे लोकांची निवड करताना चुकत होते. सोनाली बऱ्यापैकी आपल्याला चुकीची वाटते कारण तिची एक निक्की तंबोलीसारखी इमेज सेट झालेली आहे आपल्यासाठी. पण मला पर्सनली असं वाटतं की सोनालीचे काल पॉईंट्स बरोबर होते. ती जिथे बोलत होती की नाही या गोष्टी आपण इतक्या इझिली आणि फक्त ठीक आहे टास्क आहे, पहिलाच टास्क आहे या हिशोबाने घ्यायला नव्हतं पाहिजे, आपण लाईटली नव्हतं घ्यायला पाहिजे, त्या हिशोबाने ॲक्च्युली ती बरोबर होती. त्याच्यानंतर मला पर्सनली असं वाटलं की पहिला टास्क जो आहे तो बऱ्यापैकी इनकम्प्लीट होता. तिथेच जरी तरी तुम्ही मार्क दिले असतील तरी सेकंड टास्कमध्ये ज्यावेळेस तुम्ही निवड केली लोकांची त्यावेळेस निवड करताना तुम्ही पुन्हा निवड अशा लोकांची केली जिथे तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं अजून तुम्ही स्ट्रॉंग लोक घेऊ शकत होतात. तिथे मला सगळ्यात जास्त चांगलं परफॉर्मन्स जर कुणाचं वाटलं तर दोन लोक होते त्याच्यामध्ये. एक तर होती दिव्या शिंदे, दुसरे तर आपले रोशनदादा होते. आणि या दोघांचा परफॉर्मन्स मला बेस्ट वाटला. बिग बॉसने सुद्धा असे टास्क दिले होते जे की नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतील, पण हे टास्क आहेत हे जर इझिली दिले किंवा इझी करता आले तर ती गेम बघायला मज्जा नाही राहणार, लोकांमध्ये कुतूहल निर्माण नाही होणार. त्या गोष्टीवरती क्वेश्चन करणं आणि स्पेशली अशा लोकांनी क्वेश्चन करणं ज्यांनी लोकांचीच निवड बरोबर नाही केली, ते सुद्धा कुठेतरी आपल्याला स्वतःला असं वाटलं की नाही यार या लोकांनी स्वतःच व्यक्ती व्यवस्थित नाही निवडले. हां, टास्क अवघड होते, मला कम्प्लिटली मान्य आहे ते आणि तुम्हालाही मान्य असेल. पण तरीही मला जाणून घ्यायचं की तुम्हाला टास्कबद्दल नक्की काय वाटलं. ओव्हरऑल घरामध्ये जी मैत्रीची समीकरणं बऱ्यापैकी लोकांची होती ती समीकरणं आपण बदलताना बघतोय. सगळ्यांचे मतभेद होत आहेत, आता एकमेकांचे नवीन विचार समोर येतात. या सगळ्या खेळामध्ये मला विशालचं वागणं थोडंसं वेगळं वाटत आहे आणि मला असं वाटत आहे तो कुठे ना कुठे लोकांना कमी समजत आहे. दुसरा अरबाज तर तो बनणार नाही. त्याच्यानंतर जे राकेश आहेत त्यांना असं वाटत आहे की त्यांना आता घर चालवावं लागेल म्हणून राकेशने थोडासा पुढाकार घेतलाय. चांगली गोष्ट आहे ते पुढाकार घेतात, पण जेव्हा तुम्ही एक शो ऑलरेडी करून येतात तेव्हा लोकांच्या डोक्यामध्ये एक इमेज बसलेली असते की तुम्ही एक शो ऑलरेडी केलेला आहे, म्हणजे हा शो करताना तुम्हाला कुठे ना कुठे असं वाटतं की तुम्ही खूप ओव्हर स्मार्ट आहात किंवा तुम्हाला खूप जास्त समजतंय. अशी एक इमेज राकेश आणि विशालची पोर्ट्रे होताना आपल्याला दिसत आहे. बाकी आजचा सुद्धा आपण एक प्रोमो बघितला ज्याच्यामध्ये आपल्याला रुचिता आणि आपल्या सोनावणे वहिनी म्हणजे अर्थात करण सोनावणे यांच्यामधलं एक कॉन्व्हर्सेशन दिसलं की पॉवर की तो देत नाहीये रुचिताला आणि रुचिताची एक इमोशनल साईड पुन्हा बाहेर येताना दिसते. पण मला समजत नाही की मल्टिपल टाइम इमोशनल करून जमणार नाहीये. यू नीड टू बी प्रॅक्टिकल. तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही बिग बॉस खेळायला आलात आणि हे बिग बॉसचं घर आहे. इथे इमोशन्सला किंमत आहे पण टास्क आणि बाकीच्या गोष्टींनाही तितकी किंमत आहे. बाकीचे लोक भजन करायला आलेले नाही आहेत, त्यांना सुद्धा त्यांचा गेम खेळायचा आहे. तर गेम पुढे असाच चालत राहणार आहे आणि बिग बॉसच्या अजून अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा. अनफिल्टर्ड इथे गोष्टी असतील, कुणालाही फेवर केलं जाणार नाहीये, जे पण आहे ओपनली इथं बोललं जाणार आहे. बाकी अजून काही कंप्लेंट असतील, काही बोलायचं असेल, कॉमेंट बॉक्स ओपन आहे तुमचा. अदरवाईज तुम्ही मला इंस्टाग्रामला कनेक्ट करू शकता. इंस्टाग्रामचा ID मी मेन्शन करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला तर अजिबात विसरू नका कारण याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते. थँक्यू सो मच गाईज आणि हॅपी संक्रांती टू यू. बाय.